बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला होता की मॅडम मसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे काय, आम्हाला शिकवा ना. नवोदयला आहे ना तुम्हाला. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. बोला मोठ्याने. विभाजक. आपण विभाज्यतेच्या कसोट्या शिकलोय. कुठल्या संख्येला कोणत्या संख्येने निःशेष भाग जाऊ शकतो त्या म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या. मग तुम्हाला जर 24 आणि 32 यांचा मसावी काढायला सांगितलाय, काय काढायला सांगितलंय? बघा गोंधळ करायचा नाही. मसावी वेगळं, लसावी वेगळं. मसावीसाठी एकच शब्द लक्षात ठेवायचा, मोठा भागाकार. मसावीसाठी एक शब्द लक्षात ठेवायचा, मोठा भागाकार. ज्या संख्येला जी सर्वात मोठी संख्या असेल की ज्याने पूर्ण भाग जातो तो असतो त्या दोघांचा मसावी. काय असतो? मसावी. बघा आता 24चं काढायचं आहे, 32चं काढायचं आहे, दोघांचा मिळून मसावी काय येईल तो काढायचा आहे. मग 24 बे पासून सुरू करायचं. बे पासून बघा 24 येईल बेच्या पाड्यात. भाग जाईल का नाही जाणार? 24ला पूर्ण जाणार. बरोबर. 32ला जाणार. पुढची संख्या 3 घ्यायची. पण 3नी दोघांना भाग जातोय का? 3नी ह्याला जाईल. 3 8 24. पण 32ला जाणार नाही. त्याच्या पुढे बघा 4. 24ला भाग जाईल, जाणार. 4 सक 24. आणि 32ला पण 4 8 पुढं 6 बघा. 5ने जाणारच नाही कारण शेवटी 5 आणि 0 असेल तरच 5ने भाग जातो. 4ने भाग जातोय, 5ने जाणार, 6ने, 7ने, 8ने, 8 1 8, 8 9 16, 8 3 8 4 चला 9 10 11 12 12 दुणे 12 त्रिक. मग कसं काय हो म्हणताय? 12ने पण जाणार. मग आता बघा सगळ्यात मोठा अंक कोणता? 8. सगळ्यात मोठा अंक आला 8. म्हणजे तुम्ही 24चे 8 8चे भाग करू शकता. बरोबर. किती झाले? 8 त्रिक आणि 32चे पण 8 8चे भाग करू शकता. किती? बोला. 4 झाले का नाही? समान वाटणे, समान भागाकार झाला पाहिजे. पण तो कसा? 2चा पण होत होता, 4चा पण होत होता, 8चा पण होत होता. पण सगळ्यात मोठा अंक कोणता आला आपला? 8. म्हणून ह्या 24 आणि 32चा मसावी काय झाला? 8. जेव्हा परीक्षेला असे प्रश्न येतात, स्पर्धा परीक्षेला जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो त्यावेळेला मसावे काढताना ही ट्रिक वापरायची. दोन्हींना कितीने भाग जातो ते पटापट पटापट लिहून घ्यायचं. आणि जो सगळ्यात मोठा अंक असेल की ज्याने दोन्हींना भाग जातो तो झाला त्यांचा मसावी. राहील लक्षात? मसावी म्हणजे सगळ्यात मोठा भागाकार जो दोन्हींना देऊ शकतो. बरोबर शिव? आता लसावी बघायचा. ह्यांचाच लसावी बघूया. ठीक आहे, हे पुसते. हां आपण इथं घेऊया का लसावी, म्हणजे लक्षात येईन आपल्याला. दिसतंय? मगाशी आपण महत्तम मोठा शिकलो. मोठा मोठा मसावी. आता इथं लसावी करायचं. आता भागाकार नाही, आता तुम्हाला करायचं आहे गुणाकार. काय करायचं आहे? गुणाकार. 24 आणि 32च काढायचं आहे. आता आपण परत ह्यांचाच काढू म्हणजे लक्षात येईल तुमच्या फरक. 24 आणि 32चा लसावी काढायचा आहे. याला म्हणायचं सगळ्यात लहान गुणाकार. मगाशी काय होता? काय? मोठा काय? आता लहान गुणाकार. साधन सोपं. 24चा पाडा आणि 32चा पाडा लिहायचा. येत नसेल तर बनवून लिहायचा. 24 एके 24 दुने 24 त्रिक
72. अरे देवा, 32 येतच नाही. येत आहेत? बरं, आता 32चा सुरू करू. 32 एके 32 दुने 64. 32 त्रिक 96. येईल का नाही येईल? 24 चोक 96 येते का बघा? 4 चोक 16 येतोय की? 24 चोक. अशी कोणती संख्या आहे की जी दोन्ही पाड्यात आली? कोणती? 96. मग हा झाला त्याचा लसावी. सगळ्यात लहान गुणाकार, कारण सुरुवात हितच झाली ना, हा पहिलाच आलाय ना. पुढं अजून आल्यात का सेम सेम संख्या? येतील तेव्हा येतील, पण आपल्याला लसावी काढायचं, त्यामुळे सगळ्यात पहिलं जे आलंय तेच लिहून टाकायचं. एकदम सोपं, काही अडचण याच्यात. मसावी म्हणजे काय? मोठा भागाकार, बरोबर. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर वाटायची म्हटलं, समजा 15 आणि 20, 15 सफरचंद आहेत आणि 20 चिकू आहेत, आणि तुम्हाला समान वाटायचे आहेत. मोठ्यात मोठा कितीचा गट होऊ शकतो, म्हणजे तुम्हाला भागाकार करायचा आहे. काय करायचं आहे? मसावी म्हटल्यावर एक शब्द लक्षात ठेवायचा, मोठ्यात मोठा भागाकार, मोठ्यात मोठी वाटणी. वाटणी बघा, 15 आणि 20 सांगा आता तुम्हीच. कितीनी? 5चा गट होऊ शकतो? 10चा होऊ शकतो? 20चा होऊ शकतो? 3 आणि 4चा तर होऊच शकत नाही. फक्त 5नीच भाग जातो. आपण 5ची कसोटी शिकलोय. शेवटी 5 आणि 0 असेल तर 5नी भाग. 15 आणि 20नी जाणार का? नाही जाणार. मग इथंच बघा काय येणार मसावी तुमचा? 5. काय येणार? 5. ठीक आहे. आणि लसावीसाठी काय लक्षात ठेवायचे? लहानात लहान गुणाकार. म्हणजे जर समजा असं विचारलं तुम्हाला की एक बस 15 मिनिटांनी येते जांब्यात, जांब्याची बस 15 मिनिटांनी येते आणि आळंदीची बस पुन्हा 20 मिनिटांनी येते. डांगे चौक जांबे 15 मिनिटांनी येते आणि आळंदी जांबे 20 मिनिटांनी येते. त्या दोघी एकत्र किती वेळाने येतील हे तुम्हाला काढायचं आहे. किती मिनिटांनी ते एकत्र येतील. मग यासाठी काय करायला लागेल तुम्हाला? काय करायला लागेल? ती संख्या पुढं 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 ॲड करत जायचं आहे ना. म्हणजेच काय लिहावं लागेल? पाडा. कोणाचा? सांगा. 15 दुने 30. बरं, इथं बघू आपण. एवढं लिहिण्यापेक्षा 20चा पण घेऊ थोडा थोडा. 20 दुने 20 त्रिक 60. 20 चोक. बघा कोणती संख्या आली? कोणती संख्या आली? आली का नाही? सेम सेम. म्हणजे ही जी बस आहे 1 तासाने एकत्र येईल. 60 मिनिटं म्हणल्यावर कळते का मला काय म्हणायचंय? पण आपल्याला सगळ्यात लहान पाहिजे ना, सगळ्यात लहान गुणाकार पाहिजे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? 60. ह्या दोघांचा लसावी किती? आता लक्षात आलं? आता दोन्हीमध्ये गडबड होणार होईल का? नाही. चला आता तुम्ही मला सांगा, 7 आणि 21चा लसावी आणि 7 आणि 21चा मसावी दोन्ही काय येईल या पद्धतीने करून. ठीक आहे, घ्या लिहून.